रखरखत्या उन्हात पोटाला थंडावा आणि मनाला तृप्ती देणारं दहीभात. यालाच साऊथ इंडियामध्ये कर्ड राईस म्हणतात आणि आपल्या महाराष्ट्रात यालाच दहीबुत्ती म्हणतात. या रखरखत्या उन्हात दही पोटाला थंड ठेवण्यास मदत करते आणि भात पोटभरीचं काम करते. मस्त चटपटीत खमंग फोडणी असलेला दहीभात म्हणजे कर्ड राईस, जो की बनवायला अगदी सोपा आहे. उन्हाळ्यात दुपारच्या जेवणात पटकन होणारं हलकं फुलकं आणि थंडगार काही हवं असेल तर हे दहीभात एक उत्तम पर्याय आहे. खूप छान लागतो आणि अगदी पटकन बनवून होतो. चला तर लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. तर दहीभात करण्यासाठी मी इथे आधीच भात शिजवून तो पूर्णपणे थंड करून घेतलेला आहे. तर इथे मी बासमती सुवासिक तुकडा तांदूळ घेऊन हा भात बनवून घेतलेला आहे. जो मी रोजच्या भातासाठी वापरते तोच तांदूळ घेतलेला आहे. तुम्ही तुमच्या वापरातील कोणताही तांदूळ इथे वापरू शकता. फक्त खूप मोकळा भात होणारा तांदूळ इथे आपल्याला वापरायचा नाही. भात तयार झाल्यानंतर तो भात आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे. नाहीतर जर गरम भातामध्ये दही घातलं तर त्याला पाणी सुटतं आणि दहीभात आपलं पानसट होतं. भात पूर्णपणे थंड झालेला आहे. आता यामध्ये मी 1 मोठी वाटी दही घालून घेते. सोबतच यामध्ये आपल्याला अर्धी वाटी दूधही घालायचं आहे. इथे मी उकळून गार केलेलं दूध घेतलेलं आहे. आता याला हाताने किंवा चमच्याने चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही इथे शिळ्या भाताचाही दहीभात बनवू शकता. हे दहीभात करण्यासाठी दही हलकंसं आंबट असेल तरीही चालेल. आता हे मी चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे. पण मिक्स केल्यानंतर हे मला खूप घट्ट वाटत आहे, म्हणून यामध्ये मी अजून अर्धी वाटी दूध घालून याला मिक्स करून घेते. आता तुम्हाला भात घट्ट पातळ कसा आवडत आहे त्यानुसार यामध्ये तुम्ही दूध घालू शकता किंवा दही घातला तरीही चालेल. परत थोडं दूध घालून याला चांगलं मिक्स करून घेतलं. आता याची आपण फोडणी करून घेऊ. तर इथे मी तडका पॅनमध्ये 2 टेबलस्पून तूप गरम करून घेतलेलं आहे. इथे तुम्ही तेलही वापरू शकता. तसंच तुपाचं आणि तेलाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. तूप चांगलं गरम करून घेतलं. आता यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालू. मोहरी चांगली तडतडली की यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत. जिरेही छान फुलले की यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हिंग पावडर घालायची आहे. नंतर 7-8 कढीपत्त्याची पाने आणि 2 सांडगी मिरची, ज्याचे मी असे तुकडे करून घेतलेले आहेत ते घालायचे आहेत. सांडगी मिरची नसेल तर इथे तुम्ही आवडीप्रमाणे बारीक चिरलेली हिरवी मिरची घालू शकता. छान परतून घ्या आणि सगळ्यात शेवटी यामध्ये आपल्याला 1 चमचा उडीद डाळ घालायची आहे. उडीद डाळीमुळे या राईसचा खमंगपणा अजून वाढतो. आता हे सगळं आपल्याला या तुपामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे आणि हा गरमागरम तडका आपल्याला भातावरती घालायचा आहे आणि याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता या दहीभातासाठी महत्त्वाची टीप, दहीभात ज्यावेळी तुम्ही खाणार असाल किंवा सर्व करणार असाल त्यावेळी आयत्यावेळी बनवा. कारण दहीभात जर आधी खूप वेळ बनवून ठेवला तर त्यातील दही दूध आटरलं जातं आणि दहीभात खूप घट्ट होतं. त्यामुळे दहीभात आयत्यावेळी बनवून सर्व करा. आता हा गरमागरम तडका आपल्याला या दहीभातावरती घालायचा आहे. सोबतच यामध्ये आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. सांडगी मिरचीमुळे या दहीभाताला खूप छान चव येते. सांडगी मिरची असेल तर अवश्य वापरून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा. वर्षभर टिकणारी सांडगी मिरची कशी बनवायची याची रेसिपी मी आधीच आपल्या चॅनलवरती अपलोड केली आहे. पाहिली नसेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, नक्की जाऊन बघा. या दहीभातासाठी जो आपण तडका बनवतो त्यामध्ये तुम्हाला जर उडीद डाळ घालायची नसेल तर नाही घातला तरीही चालेल. पण मोहरी थोडी जास्त घाला, कारण मोहरीमुळे हे दहीभात खूप छान लागतं. मोहरीची एक वेगळीच टेस्ट या दहीभातामध्ये येते. सगळं चांगलं मिक्स करून घेतलं. तयार झालं आपलं मस्त चटपटीत चमचमीत कर्ड राईस. हे दहीभात तुम्ही उन्हाळ्यात दररोज बनवून खाऊ शकता. इतकं बनवणं सोपं आहे. तर तुम्हीही असा दहीभात नक्की बनवून पहा आणि मला कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा. तसंच चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या टेस्टी किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटू अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा, टुमटुमीत राहा. बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग.